तर हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता जात आहोत धुळ्याला. आणि धुळ्याला आम्ही कशासाठी जात आहोत तर ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. तर तुम्ही माझा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला पण माझ्या व्लॉग बघायला खूप मजा येणार आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत धुळ्यामध्ये. रस्त्याने येत असताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली म्हणून आम्हाला उशीर झाला. तर येथे तुम्ही बघू शकता गुणेश आणि गुंजकने येल्लो ड्रेस घातलेले आहे आणि आता त्यांची तयारी पण झालेली आहे. आणि आता आम्ही जात आहोत बाहेर. तर तुम्ही बघा गुणेश आणि गुंजक कसे दिसत आहे येल्लो ड्रेसमध्ये, तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तरी येथे आता गुंजक कॉमेडी डान्स करत होता आणि मी त्याला म्हटलं कर, मी तुझा व्हिडिओ बनवते. तर तो लगेच थांबून गेला. मग हाय फ्रेंड्स, मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आलेलो आहोत लग्नामध्ये. तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला पण आम्ही लग्नाला आलो आहे तिथली गंमत जम्मत दाखवणार आहे. तर तुम्ही ब्लॉगला स्किप न करता नक्की बघत राहा. हो ना? काय सांगशील तू आपल्या आवडीतले? आम्ही कसं सेलिब्रेट केलं, काय काय झालं ते सांग. तर तुम्ही स्किप न करता नक्की बघत राहा. तर आता येथे नवरदेव हा मारुतीच्या मंदिरामध्ये आलेला आहे दर्शनासाठी आणि मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेत आहे. तर येथून दर्शन वगैरे झाल्यानंतर मग हळद लावण्यासाठी जाणार आहे. तर तुम्ही बघा इथे किती खूप सुंदर वातावरण झालं आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे. तर आता तुम्ही येथे बघू शकता की पूर्ण हळद लावण्याची तयारी झालेली आहे. तर येथे सर्व जमलेले आहेत आणि येथे आता हळद लागणार आहे. तर नवरदेवाची आणि नवरीची वाट बघताय सर्व. तर चला मग आपण आता हळद लावण्यासाठी जाऊया. हो ना? तर आता येथे नवरी आलेली आहे आणि नवरीचं आता येथे फोटोशूट चालू आहे आणि संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहे. तर खूप भारी वाटतं आहे. आणि आता गुंजक त्याच्या विश्वात आहे आणि त्याचा डान्स करत चाललेला आहे. त्याला माहिती नाही मी त्याचा व्हिडिओ घेते म्हणून. आणि आता तुम्ही इथे बघू शकता नवरी आणि नवरदेव दोघं पण मंडपात जात आहे. तर आता येथे नवरदेवाला हळद लावण्याची तयारी चालू आहे आणि आता नवरदेव त्याचा उजवा पाय ठेवून बसत आहे. तर आता येथे नवरदेवाला हळद लागते आहे आणि त्याची बहीण त्याला पहिल्यांदा हळद लावते आहे. तर आता हळद लागलेली होती आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे आटोपले आणि लगेच मग DJ सुरू झालेला होता. तर सर्व DJ जवळ गेले. मग तर काल नवरदेवाला हळद लागली होती आणि आज आहे लग्न. तर आता वाजलेले आहे 9 वाजलेले आहे आता. आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्ता केल्यानंतर वैदिक पद्धतीने लग्न लागणार आहे. ते मी तुम्हाला थोडंफार दाखवणार आहे.
तर तुम्ही पण एन्जॉय करा. तर आता येथे तुम्ही बघू शकता नवरदेव नवरीचं आधी वैदिक पद्धतीने लग्न लागत आहे आणि त्यानंतर मग 1 वाजेचा त्यांचा मुहूर्त आहे लग्नाचा, तेव्हा त्यांचं लग्न लागणार आहे अजून. तर आता त्यांचं वैदिक पद्धतीने लग्न सुरू आहे आणि आम्ही सर्वजण येथे बसलेलो होतो. तर आता वैदिक पद्धतीने लग्न झालेलं होतं आणि आता आम्ही जेवण करायला गेलो होतो. सर्व जेवणं वगैरे आटोपली आमची आणि आता नवरदेव गेलेला आहे शेवंतीवर. तर आता तेथून तो वाजत गाजत येणार आहे. आम्ही काही गेलो नाही नवरदेवाच्या मागे, कारण की खूप असं ऊन आहे आणि गुणेश गुंजकला उन्हासाठी मी काही नेलेलं नाही आहे. तर आम्ही येथेच बसलो होतो आणि आता नवरदेव थोड्याच वेळात येत आहे. तर आता नवरदेव नवरीची एंट्री एकदम धमाकेदार झालेली आहे आणि आता ते स्टेजवरती जात आहे. या दोघांनी पुढे सरका. तर आता लग्न लागलेलं होतं आणि लग्न लागलं आणि आम्ही लगेच गाडीमध्ये बसलेलो होतो, कारण की घरी येण्यासाठी पण मग उशीर झाला असता, म्हणून आम्ही लगेच तेथून निघालो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.